आणि मंडळी, आता एक खास बातमी. मुंबईतल्या पूर्व द्रुतगती मार्गावरचा छेडानगर ते विक्रोळी हा पट्टा सध्या गुलाबी रंगात न्हाऊन निघालाय. वसंत ऋतूच्या आगमनासोबतच टॅबुबिया अर्थात बसंत राणीच्या मोहक फुलांनी रस्त्याच्या दुभाजकावर रंगांची उधळण केली आहे. दाट वाहतुकीतून जाताना काही क्षणासाठी का होईना पण नजरेला आणि मनाला विसावा देणारा हा बहर मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतोय. परदेशातल्या रस्त्यांप्रमाणे गुलाबी छत्राखाली धावणारा हा मार्ग पाहण्यासाठी नागरिक आवर्जून थांबतायत, तिथं फोटो काढतायत, व्हिडिओ काढतायत आणि रील्सही करतायत. त्यामुळे इथं मोठी गर्दी होते. मुंबई महापालिकेनं काही वर्षांपूर्वीच लावलेल्या या फुलझाडांनी आज वसंत ऋतूचं सौंदर्य हे शहराच्या मध्यभागी खुललेलं दिसतंय. खूप खूप सुंदर आहे. म्हणजे मी सकाळी पण वॉकसाठी येते ना, तेव्हा अजून सुंदर वाटतं. दोन्ही साईडला सगळे हसल चाललंय, सगळीकडे सगळे आपल्या घाई चालली आहे आणि मध्ये इतकं सुंदर शांत असं वाटतंय. खूप कलरफुल पिंक असं मस्त वाटतंय. म्हणजे जपानला खरं तर ही झाडं असतात आणि खूप जणांची इच्छा असते आपण जपानला चेरी ब्लॉसम बघूया, पण इथे आपल्या मुंबईत मिळतंय हे बघायला एवढं सुंदर, तर खूप मस्त वाटतं. आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.